हो का, इथं वरती स्क्रीन फुटली. ही डायरेक्ट आता याच्यावर स्क्रीन गार्ड पण नाही, डायरेक्ट स्क्रॅच पडला, म्हणजे डायरेक्ट पप्पाच्या खिशातून पडला खालती. हे वायर आहे, मोठं ब्लॉगिंगचं किट आणलेलं, त्याला माईक होता, त्याचं वायर, आणि उंदराने हे काय केलं तर नाही, तिथं नुकसानच होईल. एक खुशखबरी आहे माहिती आहे का? काय सकाळी अभ्यासाला बसलोय, कारण की आज पेपर आहे पहिला. तरी मग मी अजून नाही उठले. आता किती 5:30 वाजले. आज मी लवकर उठलेला एडिटिंगला, अभ्यास असल्यामुळे. जरा आज खूप दिवसानंतर मम्मीनं बनवलेला शिरा, आज पेपर असल्यामुळं. म्हणजे काय तर खाऊन जाईन जरा हलका फुलका, म्हणजे पेपरला पण जरा काय म्हणते मन लागल. हे फोडं कावर करायलीस? हे असे वड्या कावर करायलीस? राहिलं तरी होत नाही, चांगलं राहते दिवसभर. ओके, पण हे आता चांगले वाटतात खायला, नंतर ते काही एकदम टाइम द्यावं लागते. खातोस का गरम गरम? मग पुन्हा केस येतोस का? साखर कमी वाटायचं. ए बाबा, साखर कमी वाटायची. लय गोड खाण लागते, तरी लय टाकलेस. लईच कमी वाटायचं मला तर. गप्पे बाबा, मम्मीला साखरच खवटत नाही जास्त, साखर आणि आम्हाला साखरशिवाय जमत नाही, गोड खाल्ल्याशिवाय. आज पेपर 9चा आहे, आणि मग 8:30ला पोचायचा, नाही इथं 8 वाजले. रोजचा उशीर आहे आपला, रोज उशीर आहे. 9ला असलं तरी उशीर आहे, 10ला असलं तरी उशीर आहे, 8ला असलं तरी उशीर. त्याचे टाइमच कसा जातो कळतच नाही. तर आज पहिला पेपर, आणि आजच पोट दुखायला लय बेकार, कसं काय की. तर मग मी आता खायचा सोडा द्यायला, म्हणजे यालाच बेकिंग सोडा म्हणतात. थोडस पाणी टाक, थोडस. हे इनो सारखं काम करते. इनो नाही, इनो लय स्ट्रॉंग काम करते. हा, इनो लगेच होते, पण याला टाइम लागते जरा. बाबा खातोस का थोडा? नको, चला टाइम झालाय. बघा, हा क्लास आहे आमचा, आणि माझा डेस्क हा होता. लास्ट टोन कितवा? 4था आहे. चला, झालाय पेपर आता. चलो, चांगला गेला. अख्खं कॉलेज सुटल्यापासून इथपर्यंत येऊस तर एवढं ऊन आहे ना, आणि वरतून 12:30 वाजले, मग आता अजून जास्त ऊन आहे. पुन्हा टाकलं खाजवतं येताना. एवढीच जागा माझी तर म्हणजे जरा आराम वाटतंय, झाडाची सावली येते त्यामुळं. मी एक खुशखबरी ती कंप्लीट झालेली, मला वाटलेलंच आज होईल म्हणून, ते नक्कीच झालेलं, घरी गेल्यावर सांगतो. खुशखबरी आहे माहिती आहे काय? काय तू अंदाजे लावला? अंदाजा एक तरी काय तर लावले. खुश मोठी, म्हणजे मोठी नाही, म्हणजे हाय. आता ते तू सांग. तसं काहीच नाही, मी एक पण हिंट देणार नाही. तू सांग काय ते खुशखबरी. काय माहित नाही. पर्सेंटेज चांगले पडले. हां, 11वीला नंतर सांगतो. पहिल्यांदा तर मी चेंज करतो. मम्मीला असं वाटतं पर्सेंटेजला 11वीला ते तर पडणारच आहे, ते तर मला पण माहिती आहे. पण जे खुशखबरी आहे ती नंतर सांगतात, जेवण झाल्यावर. भूक लई लागली. पप्पाचं लग्न आहे. हे काय? पप्पाचं लग्न आहे. काय बघ, मग ते आमच्यापेक्षा पप्पाच्या साठी खुशखबरी जास्त मोठी असेल, ती नंतर सांगतो की. जस्ट वेट अँड वॉच. सांगते नाही. त्यावरचा अंदाज लाव, मी नंतर तुला विचारतो एकदा परत. मला त्यावरचं काहीच सांगू नको, फक्त अंदाज लावत बसतो. तर व्हिडिओ बंद होता तेवढ्यातच मम्मीने काय सांगितलं, म्हणजे सरप्राईज काय होतं. सांग काय होतं. 200 सबस्क्राईब. तर 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. तर फायनली हे 4 ते 5 महिन्याची मेहनत आहे, म्हणजे कमीत कमी 2 ते 2.5 महिने धरा, कारण की मध्ये 1-2 महिन्यात व्हिडिओ टाकत नव्हतं, त्यामुळं डाऊनला गेलं तर चॅनल, नाही तर कधीच झाले असते कंप्लीट. पण राहू दे, सबर का फल मिठा होत आहे. मग 200 झाले तर लवकरच आता 1000 व्हावे. तर तुमच्या सर्वांना थँक्यू परत एकदा 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट केल्याबद्दल. मी जस्ट पेपर दिला, आणि पेपर देऊन बाहेर आलो, आणि तिथं ब्लॉग शूट केला, आणि मग नंतर जस्ट YT स्टुडिओ ओपन केला, म्हणजे युट्यूबचं ओपन केलं. तिथं दिसलं 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स. जीवच वळत नाही. तर ते बघून खूप खुश झालं. तुझी जीभ कस काय वळत नाही रे पण? काय माहिती, असते 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले असं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता कसं ते कधी कधी बोलताना अचानकच आठवलं ते बोलायला, किंवा ते जीभ वळत नाही असं होतंय. तर मला फक्त एक डिमांड होती तुमच्याकडून, की म्हणजे जास्त काय नाही, म्हणजे सगळेजण बघतात मला तर वाटते व्हिडिओ आपले, फक्त काही जण स्किप करून बघते. तर बघायला काय हरकत नाही, फक्त एक काम करत जावा दररोज. समजा हा वाला व्हिडिओ मी आज टाकलेला आहे, आणि जर समजा तुमचा बघून झाला असेल
तर सेटिंग मध्ये जायचं आणि इथं 2x चा ऑप्शन येतंय. हे 2x वर लावून व्हिडिओ सायलेंट करून सोडायचा. म्हणजे याच्यानं काय होतं, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे ना व्ह्यूवरचं ते वाढतं. वाढल्यामुळं मग युट्यूब अजून नवीन व्ह्यूवर्स पाठवतं. त्यामुळं प्लीज जेवढं होईल तेवढं पॉसिबल करा. तुम्ही 4-5 वेळा एकाच अकाउंटवरून केलं तरी जमतंय, पण एकदा ट्राय करा म्हणजे करा तुम्ही पॉसिबल झालं तर. मांजरी तर रस्त्याच येऊन बसल्या, काहीच कळलं माझा पाय पडत होता आता. रानूची वाट बघत बसली आहे. हॅलो, झोपली काय? कसे डोळे इथं. म्याव 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 म्याव. काय कळायले की तिला म्याव म्याव करायली. म्याव. बरोबर बसले डोक्यावर, डोळे बसले त्याचे येल्लो येल्लो ग्रीनिश आहे जरा. आता मम्मी चहा बनवायले इथे येऊन बसली आहे लगेच. बोला, जा तिथं बस देते, जा खाली खाली बस 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 देते. हा बस बस देते. समजा एकूण एक शब्द ऐकते, रानूपेक्षा जास्त ऐकते. रानू पण एवढा ऐकत नसेल. हा हो. अरे लाडाला आमची रान आहे. फक्त काम करत नाही. रानूला काम करते. सर्कस सर्कस. अगं खाली पेलं का तेवढ्यावर जाते. हो का, तुम्हाला काय तर दाखवायचंय. म्हणजे मम्मीच्या मोबाईलला वर्ष पण झालं नसेल नीट करून, लगेच खराब पण झाला. हो का, इथं वरती स्क्रीन फुटली. ही डायरेक्ट आता याच्यावर स्क्रीन गार्ड पण नाही, डायरेक्ट स्क्रॅच पडला. म्हणजे डायरेक्ट पप्पाच्या खिशातून पडला खालती. स्क्रीन गार्ड नसल्यामुळे डायरेक्ट मेन स्क्रीन असते ना त्याला डॅमेज बसला. पण मोबाईल चालू आहे. पण अशा मध्ये लाईन आहे, हे दिसत नाही. तर हे बघा अशा लाईन येईल आता. हे तर कमी येतं. अजून जर 5-10 मिनिटं वापरला ना अजून बेकार लाईन येतात सगळ्या. मोबाईल काय नाही गेल्या कामातून आता 5-6 महिन्यात तर जाते. काय जर नीट नाही केलं तर मग काहीच नाही मोबाईलचं. की लय हँग मारते बघा, हँग पण लय मारते. असं बळ चालवते मम्मी तर कसं तरी. कारण की 64 GB स्टोरेज आहे आणि आताच्या काळात ते तर लईच कमी पडतंय. गेल्या वेळेस मी नीट केलेलं, म्हणजे बाहेरून टाकून आणलेलं, एवढी स्क्रीन टाकलेली नवीन. आणि ते तुम्हाला माहिती आहे लोकलवाले कसं येतं, म्हणजे नीट फिट करत नाही. तर त्यामुळे काय या साईडची ओपन झालती, त्यामुळे पप्पानी इकडं गम लावला. तो आपला घरचा फेविकॉल नसतो का ते लावला, इंडियन्स. त्यामुळे सगळा गम गरम होऊन सगळा पसरल्या बघा एवढ्या याच्यात. तेव्हा किती पांढरं दिसते हे सगळं. सही स्क्रीन बघा आणि ही साईड बघा तेवढी. मोबाईलचं वाटतं स्क्रॅच कसे दिसतात बरोबर असे उघडल्यावर. हा मोबाईल मम्मीचा नवं, म्हणजे मम्मी वापरते म्हणजे मम्मीचा काय, पण हा पप्पाचा होता. पप्पानी मम्मीला दिला आणि मम्मीचा नवीन पप्पानी घेतला. दरवेळेस असंच होतं, मम्मीचं नवीन मोबाईल दरवेळेस पप्पाला जातो आणि पप्पाचा मम्मीला येतो. कधी काय माहिती मम्मीला कधी भेटायचा नवीन. भेटाल हा कधीचा याला 9-10 वर्ष झाला असेल मोबाईलला, तरी अजून नीट चालू आहे. होतं स्क्रीन ते अजून चेंज करावं लागते. बघा मम्मीने इथला पसारा काढलाय बारक्या रूम मधला, आणि त्याच्यात काय भेटलं, हे वायर भेटला. आणि हे वायर कशाचा माहितीये का, हे वायर आहे मोठं ब्लॉगिंगचं किट आणलेलं, त्याला माईक होता त्याचं वायर. आणि उंदराने हे काय केलं तो वायरच काढला अर्ध. तेव्हा आता नुकसानच आहे. माईक जर असा इंडिव्हिज्युअली म्हणजे सेपरेट जर घ्यायचा म्हणला ना 150 ते 200 रुपयापर्यंत जातोय. ते सेट सोबत मला स्वस्तात भेटलेलं. पण हे काय करावं माईकचं, बघू जोडता आलं तर जोडणार आहे. कारण की लय बारकं वायर आहे बघा की. तिथं नाही तिथं नुकसानच होईल काय ना काय. चांगली वस्तू खराब होईल आता. याला आता उद्या बघल नीट होते का, कारण की आता अभ्यास बाकी केले. मी दुपारपासून अभ्यासच करायला, मध्ये होता टाइमपास जरा, पण अभ्यास चालू होता. तर मम्मी इथं झोपत होती इतक्या दिवस आणि मी वरती झोपत होतो.
पण मम्मी बोलली की मला जमाना म्हणून मम्मी आता वरती झोपणार आणि मी खालते. तर आता मी माझं आतरून इथं टाकतो बघा मॅजिक. तर आता आतरून झालेलं आहे टाकून. तर चला मग आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.